नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं त्या शिक्षणाचं या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, आज आपण पाहणार आहोत सीटेट 2026 साठी 21 जानेवारी 2024चा मराठीचा पेपर. ज्यांनी मराठी भाषा 1 हा पर्याय निवडला असेल त्यांच्यासाठी ही प्रश्नपत्रिका आहे. जर तुम्ही मराठी भाषा पर्याय 1 निवडा किंवा मराठी भाषा पर्याय 2 निवडा, तुम्हाला प्रश्नपत्रिका सारखीच असते, फक्त थोडाफार डिफरन्स असतो. म्हणजे पॅसेज वेगळे असतात, बाकीचं त्यांचं स्वरूप त्याच प्रकारे असतं. तर चला पाहूया आपण. तर बघा, आपल्याला इथं उतारा दिलेला आहे. तर उतारा हा एवढा मोठा आहे. सीटेटमध्ये आपल्याला उतारा खूप मोठा दिला जातो. तर बघा, इथं काय दिलं, 91 ते 99 या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहेत. म्हणजे 9 प्रश्नांची उत्तरं आपल्याला उतार्यावरती आधारित द्यायचे आहेत. तर बघा, पहिला प्रश्न पाहूया आपण. तर पहिला प्रश्न आहे, लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचा उलगडा झाला की पालकत्वाचा प्रवास सुगम सुंदर होतो? तर बघा, याचं उत्तर आपण कुठं शोधायचं आहे? पर्यायामध्ये, म्हणजे पॅसेजमध्ये शोधायचं आहे. तर पॅसेज आपला खूप मोठा आहे आणि आपल्याला स्क्रोल करताना सुद्धा आपला वेळ जात आहे. त्यामुळे आपण काय करूया, या प्रश्नांची उत्तरे देऊया. तर बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पालकत्व स्वतःसाठी की मुलांसाठी? तर पुढचा प्रश्न आपण पाहूया. तर पुढचा प्रश्न आहे आपला, बहुतांशी पालकत्व कोणत्या गोष्टीमुळे ठरत असते? तर पर्याय 1 आहे कुटुंबाचे जीवनमान, 2 प्रेम आणि द्वेष यांची सरमिसळ, 3 पालकांचे स्वतःचे पूर्वायुष्य आणि 4 घडलेले दुःखद आणि यातनादायी प्रसंग. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3, पालकांचे स्वतःचे पूर्वायुष्य. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? तर 1 आहे शाळा, 2 आहे पालकत्व, 3 आहे विकास आणि 4 आहे आनंद. तर बघा, आनंद सुद्धा तुम्हाला काही वेळेला वाटू शकतं की हे भाववाचक नाम आहे, परंतु हे भाववाचक नामामध्ये इथं येत नाही. तर इथं पालकत्व ही निखळ भावना इथं दिलेली आहे त्या पॅसेजमध्ये, बरोबर. म्हणून पालकत्व हे इथं भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पालकत्वाला प्रभावित करणाऱ्या घटकांपैकी लेखकाने न सांगितलेला घटक कोणता? तर बघा, पर्याय 1 आहे तुमच्यातली संवेदनशीलता, 2 तुमचे विचार भावना, 3 तुमची आर्थिक सुबत्ता आणि 4 तुमच्यातल्या जाणीवा. तर याचं योग्य उत्तर आहे तुमची आर्थिक सुबत्ता. पुढचा प्रश्न, आयुष्य म्हणजे 2 टोकाच्या घटकांची सरमिसळ असते असे लेखकाला वाटते. लेखकाने न सांगितलेला पर्याय कोणता? तर बघा, पहिला आहे प्रेम द्वेष, दुसरा आहे चांगलं वाईट, तिसरा आहे सुख दुःख आणि चौथा आहे लोभ आणि मोह. तर बघा, याच्यामध्ये प्रेम द्वेष चांगलं वाईट आणि सुख दुःख हे पर्यायामध्ये लेखकाने सांगितलेलं आहे, परंतु लोभ आणि मोह हे सांगितलेलं नाही. त्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे लोभ आणि मोह. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य कोणते? तर बघा, 1 आहे, आता हा व्याकरणवरती आधारित आहे. आता 1 आहे मुलांच्या सोबतीचे सुरू केलेली आनंद यात्रा, 2 इतरांना आणि स्वतःला माफ करावे, 3 त्याचे परिणाम हे पालकावर होतातच आणि 4 आपण अप्रिय गोष्टी लवकर विसरतो. तर बघा, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, वर खाली, बरोबर. तर आता इथं पालकावर, बरोबर, त्याचे परिणाम हे पालकावर होतातच, म्हणजे वर आलेला आहे. वर हा काय आहे, शब्दयोगी अव्यय, म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, लेखकाच्या मते व्यक्तिपरत्वे पालकत्व बदलत राहिले तर एक गोष्ट सहसा बदलत नाही. ही बाब कोणती? तर 1 आहे औदार्य, 2 पालकत्वाचा गाभा आणि पाया, 2 निरक्षीर विवेक आणि 4 पालकत्वाचा अभ्यासक्रम. तर आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पालकत्वाचा गाभा आणि पाया. पुढचा प्रश्न, उतार्याच्या संदर्भात ओझं या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? तर 1 आहे जबाबदारी, 2 आहे पालकत्व, 3 आहे डोक्यावरचे वजन आणि 4 आहे एक जीवनमूल्य. तर बघा, उतार्यानुसार आपण सांगायचं आहे की ओझं या शब्दाचा अर्थ. तर उतार्यामध्ये पालकत्व दिले, जबाबदारी दिले, त्याच्यामुळं काय झालंय, तर जबाबदारी हे ओझं या शब्दाचा नेमका अर्थ आपल्याला इथं सांगता येतो. पुढचा प्रश्न,
गुरांच्या गळ्यात अडकविले लाकूड या अर्थाचा कोणता शब्द उताऱ्यात आला आहे? उतारात आलेला शब्द आपण सांगायचा आहे. तर पर्याय आहेत खेद, फटका, गाभा आणि 4 आहे लोढणं. तर लोढणं हा शब्द उतार्यामध्ये आपला आलेला आहे, म्हणून काय आहे आपलं योग्य उत्तर आहे लोढणं. पुढचा प्रश्न बघूया. तर तर इथे बघा आपल्याला कविता विचारलेली आहे आणि कवितेवरती आपल्याला काय तर 100 ते 105 पर्यंत या प्रश्नांची उत्तर आपण इथं द्यायची आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला कविता इथं दिसून येते. तर बघूया आपण प्रश्न काय आपल्याला दिलाय. तर प्रश्न आहे आपला, या कवितेत कशाचे वर्णन केले आहे? तर 1 कदंबाचे, 2 पावसाचे, 3 पानांचे आणि 4 मोराचे. तर आपण कविता बघितलेली आहे. तर इथं कवितेमध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे पावसाचे वर्णन केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोण कदंबाशी संबंधित आहे? 1 आहे गोपी, 2 आहे वेल, 3 आहे वीज आणि 4 आहे सरी. तर कवितेप्रमाणे इथं पर्याय क्रमांक 1 म्हणजे गोपी यांचा कदंबाशी संबंधित आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, कृष्ण कसा उमटे न अजून यातील कृष्ण हे काय आहे? तर बघा, 1 भाववाचक नाम, 2 विशेष नाम, 3 नाम आणि 4 सामान्य नाम. तर बघा, कृष्ण हे काय आहे? तर कृष्ण हे इथं विशेष नाम आलेलं आहे. तर पुढचा प्रश्न, पावा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर 1 आहे नाद, 2 आहे लय, 3 आहे बासरी आणि 4 आहे धून. तर बघा, पावा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे बासरी. आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पुढचा प्रश्न, तर बघा आपला पुढचा प्रश्न आहे, पाने पिटती टाळ्या ग यातून कोणता भाव प्रकट होतो? 1 आहे सुख, 2 आहे तृप्ती, 3 आहे समाधान आणि 4 आहे आनंद. तर आपलं योग्य उत्तर आहे कोणतं? पर्याय क्रमांक 4 आनंद. तर पुढचा प्रश्न, घुमतो पावा सांग कुठून यातील प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर बघा, 1 आहे पावा, 2 आहे सांग, 3 आहे घुमतो आणि 4 आहे कुठून. तर पावा, सांग, घुमतो हा प्रश्नार्थक आहे का? नाही. हे शब्द प्रश्नार्थक नाहीत. तर प्रश्नार्थक शब्द कोणता आहे? प्रश्नार्थक क्रियाविशेषण कोणतं आहे? तर कुठून. तर कुठून हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? तर योग्य विधान नाही ते आपण ओळखायचं आहे. आहे ते नाही, चुकीचं विधान इथं ओळखायचं आहे. तर 1 आहे संकेत भाषेचे व्याकरण नसते, 2 आहे संकेत भाषेचे व्याकरण असते, 3 आहे संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत, 4 आहे संकेत भाषा ही नैसर्गिक भाषा आहे. तर बघा, योग्य विधान नाही म्हणजे चुकीचं विधान आपण इथं ओळखायचं आहे. आता संकेत भाषेचे व्याकरण असते का? तर असते, हे बरोबर आहे. संकेत भाषा ही नैसर्गिक भाषा आहे का? तर ह्याचं उत्तर हो असं बरोबर आहे. संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत का? तर हो. आता राहिला आपला पर्याय क्रमांक 1, संकेत भाषेचे व्याकरण नसते. तर हे बरोबर आहे का? तर नाही, हे चूक आहे. भाषा आहे म्हटल्यानंतर त्या भाषेचे व्याकरण हे असणारच. म्हणून चुकीचं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1 आणि तेच आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तर आपला पुढचा प्रश्न आहे, विविध गटांना पुढील नियत कार्य देण्यात आले आहे. या शब्दावर पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल? या शब्दसंग्रह पाठांतर उपक्रमाला काय म्हणता येईल? तर पुढील शब्दातील शब्द आणि कथन यांचा सहसंबंध स्पष्ट करणारा घटक शोधा. तर बघा, कुटुंब, नातेसंबंध आणि भावना. तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे शब्दसंग्रह जोडी, 2 आहे शब्दजाल, 3 आहे आशयात्मक शब्दसंग्रह आणि 4 आहे शब्द जोडी. तर बघा, आपलं योग्य उत्तर आहे काय? पर्याय क्रमांक 3 आशयात्मक शब्द संग्रह. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला कार्यात्मक. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय? तर बघा, 1 आहे व्याकरणिक घटकांचे नियम माहीत असणे, 2 आहे भाषा आणि तिची संस्कृती माहीत असणे, 3 आहे व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान आणि 4 आहे व्याकरणिक घटकांबद्दल माहिती असणे. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान म्हणजे काय आहे? तर कार्यात्मक ज्ञान आहे. तर बघा, पुढचा प्रश्न,
एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो. हे वाचन म्हणजे तर ऑप्शन आहे 1 न्याहाळणे म्हणजे स्कॅनिंग करणे, 2 आहे अभ्यास कौशल्य, 3 आहे समीक्षात्मक वाचन आणि 4 आहे चाळणे म्हणजे स्किमिंग करणे. तर बघा याचं योग्य उत्तर आहे काय? न्याहाळणे म्हणजे स्कॅनिंग करणे. तर पुढचा प्रश्न, एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते. तर या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणतात? तर बघा, 1 आहे बहुभाषिकता, 2 आहे भाषा संपादन, 3 आहे प्रतिभाषिकता आणि 4 आहे बहुभाषिक धोरण. तर बघा याचं योग्य उत्तर आहे प्रतिभाषिकता, ट्रान्स लँग्वेजिंग. काय आहे? ट्रान्स लँग्वेजिंग, प्रतिभाषिकता. तर बघा काय करते, एक शिक्षिका आहे ती इंग्रजीतून कथा सांगते आणि ती विद्यार्थ्यांना काय करते त्यांच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत काय करते सांगायला लावते, म्हणजे ट्रान्सलेट करते ना, म्हणून इथं काय झालं तर प्रतिभाषिकता हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघूया आपण आपलं. तर पुढचा प्रश्न आहे बघा, 6व्या इयत्तेची विद्यार्थिनी श्रेया वडिलांची बदली झाल्यामुळे जलंधर पंजाब येथून मथुराई तामिळनाडू येथे येते. तिला तिची मातृभाषा पंजाबी येते आणि शाळेतील दुसरी भाषा म्हणून इंग्रजी येते. सवंगड्याच्या सभोवतालच्या मदतीने ती तमिळ बोलू वाचू लागते. तिच्या या क्षमतेच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे? तर बघा एक मुलगी आहे आणि काय झालं तर तिच्या वडिलांच्या बदलीमुळे ती अनेक भाषा इथं शिकलेली आहे. तर बघूया याचं आपलं योग्य उत्तर काय येऊ शकतं. तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे, तीनही भाषा पंजाबी, तमिळ आणि इंग्रजी म्हणजे भाषा शिक्षण होय. 2 तिचे इंग्रजी म्हणजे भाषा संपादन आणि पंजाबी व तमिळ म्हणजे भाषा शिक्षण होय. आणि 3 तिचे पंजाबी आणि तमिळ ज्ञान म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी म्हणजे भाषा शिक्षण होय. 4 तिचे तमिळ म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी व पंजाबी म्हणजे भाषा शिक्षण होय. तर बघा आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिचे पंजाबी आणि तमिळचे ज्ञान म्हणजे भाषा संपादन होय आणि इंग्रजी म्हणजे भाषा शिक्षण हे आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. आपला पुढचा प्रश्न काय आहे? पुढचा प्रश्न आहे, इयत्ता 7वीची शिक्षिका वर्गात जोड कार्य करून घेते. जोड्यांना 10 वाक्य असलेली कथा दिली जाते. जोडीतील एक मूक पहिले वाक्य वाचते, एक मूल पहिले वाक्य वाचते आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते. नंतर दुसरे मूल वाक्य वाचते आणि पहिले मूल वाक्य लिहिते. या प्रकारे ते उपक्रम पूर्ण करतात. शेवटी त्यांचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात. या उपक्रमाला काय म्हणतात? तर बघा पर्याय 1 आहे श्रुतिलेखन, 2 आहे परस्पर श्रुतिलेखन, 3 आहे परस्पर लेखन आणि 4 आहे परस्पर श्रवण. आता इथं श्रवणाचा काय भाग आहे का? तर नाही. तर तुम्हाला वाटेल इथं परस्पर लेखन, पण इथं ऑप्शन परस्पर लेखन असं येत नाही. इथं काय येतं? पर्याय क्रमांक 2 म्हणजे परस्पर श्रुतिलेखन हे इथं आपलं काय होतं? पर्याय क्रमांक 2 बरोबर येतो. पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे आपला पर्याय क्रमांक. तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, नित्यदिन व्यवहारात परस्परांशी बोलणारी भाषा म्हणजे परस्परांशी बोलली जाणारी भाषा म्हणजे काय? तर बघा 1 आहे संज्ञापनात्मक भाषा कौशल्य, 2 आहे परस्पर भाषा नैपुण्य, 3 आहे ज्ञानात्मक शैक्षणिक भाषा नैपुण्य आणि 4 आहे परस्पर भाषा संपादन कौशल्य. तर बघा आपलं योग्य उत्तर आहे मूलभूत परस्पर भाषा संपादन कौशल्य. हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. तर पुढचा प्रश्न आहे, माध्यमिक पातळीवरची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक मजकूर कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला लावते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्या घटकाचा विकास शिक्षिकेला अपेक्षित आहे? तर बघा पर्याय आहेत आपले, 1 आहे समीक्षात्मक भाषा विकास, 2 आहे उच्च पातळीवरचे भाषा कौशल्य, 3 आहे समीक्षात्मक साक्षरता कौशल्य आणि 4 आहे समीक्षात्मक शिक्षण शास्त्र. तर बघा आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समीक्षात्मक
भाषा विकास हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, एक शिक्षण पद्धती जिच्यात एक शिक्षक आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात. उतार्यातील आशयावर त्यांच्यात संवाद घडतो. त्यातून एकसमान विकास होऊन वाचन आकलन सुधारते. ही पद्धत म्हणजे काय? तर बघूया याचं योग्य उत्तर काय आहे. तर याचं पर्याय बघा. एक आहे संरचनात्मक पद्धती, 2 आहे आदर्श वाचन, 3 आहे व्याकरण भाषांतर पद्धती आणि 4 आहे अन्योन्य अध्यापन. तर बघा याचं योग्य उत्तर आहे आपलं अन्योन्य अध्यापन. तर पुढचा प्रश्न बघूया आपण. तर पुढचा प्रश्न बघा. उपचारात्मक शिक्षण हे उपचारात्मक शिक्षण हे डॅश डॅश यांना दिले जाते. तर बघा पर्याय एक आहे आपले अध्ययन अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना. 2 भाषा परीक्षेत मुलांचे गुण वाढावे असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना. 3 ज्यांना भाषा शिक्षणात काही विशिष्ट मुद्द्यांवर विशेष गरज असते त्यांच्यासाठी. आणि 4 विशिष्ट विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतःचे शिक्षण सुधारून घेणाऱ्या शिक्षकांना. तर बघा आपल्याला माहिती आहे उपचारात्मक पद्धती आपण कोणावरती करतो. तर पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर उत्तर. आपले अध्ययन अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना दिले जाते उपचारात्मक शिक्षण. तर पुढचा प्रश्न आंतरभाषीय ओळख म्हणजे काय? तर एक आहे मूळ भाषेचे ज्ञान हे दुसरी भाषा शिकण्यात अडथळा आणते असे विद्यार्थ्याला वाटणे. 2 वेगवेगळ्या भाषा शिकवण्यासाठी वेगवेगळ्या क्षमता लागतात असे विद्यार्थ्यांचे निरीक्षण असणे. 3 विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव होते. आणि 4 विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात साम्य नसल्याची जाणीव होते. तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव होते. तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे आपला, कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा म्हणजे? तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे मल्याळमची सामाजिक बोली, 2 आहे त्या दोन्ही स्वतंत्र भाषा आहेत, 3 आहे मल्याळमचे 2 प्रकार आणि 4 आहेत मल्याळमची प्रादेशिक बोली. तर बघा पर्याय क्रमांक 1 आहे मल्याळमची सामाजिक बोली हे आपलं योग्य उत्तर आहे. 3 पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही? तर पर्याय क्रमांक 1 आहे व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन, 2 आहे आनंदासाठी वाचन, 3 आहे आकलनासाठी वाचन आणि 4 आहे भाकीत करण्यासाठी वाचन. तर बघा विस्तृत वाचनाचं उद्दिष्ट नाही म्हणून सांगितलं म्हणजे चुकीचं आपण इथं ओळखायचं. तर आनंदासाठी वाचन आपण करतो, आकलनासाठी आपण वाचन करतो, तसंच भाकीत करण्यासाठी सुद्धा आपण वाचनाची आपल्याला गरज असते. व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी आपण वाचन करतो का? तर नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा पुढचा प्रश्न, त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर 1 आहे मातृभाषा घरची भाषा हिंदी ही भाषा प्रथम असणे, 2 मातृभाषा किंवा घरची भाषा किंवा इंग्रजी ही भाषा असणे, 3 मातृभाषा किंवा घरची भाषा किंवा प्रादेशिक भाषा ही प्रथम भाषा असणे आणि 4 आहे इंग्रजी हिंदी घरची भाषा स्थानिक भाषा ही भाषा प्रथम असणे. तर बघा त्रिभाषा धोरणाचा संदर्भात आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. तर योग्य उत्तर आहे मातृभाषा किंवा घरची भाषा किंवा प्रादेशिक भाषा ही प्रथम भाषा असणे हे काय आहे आपलं योग्य उत्तर आहे, जे की या नीतीनुसार आहे. तर बघा अशा प्रकारे आपण इथं काय केलेलं आहे तर सीटेट मध्ये आलेल्या मराठी विषयामध्ये आलेले प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.